मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। बाहीची उंची 6.5 इंच ठेवलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। इथे डिझाइन बनवण्यासाठी इथे मी कपडा घेतलेला आहे। 5.5 इंचाची पट्टी कट करून घेतली उंचीला। आता इथे बघू शकता ओपन करून घेतला आणि परत एकदा बंद घडी करून घ्या। एक बाजू आपली इथे बंद झाली पाहिजे मार्किंग करण्यासाठी। आता बंद बाजूपासून ह्या बाजूला मी 2 इंचावरती एक मार्किंग करून घेते। 2 इंचावरती मार्किंग करून झालेला आहे। आता उभं मार्किंग इथे मी 4.5 इंचावरती करून घेते। 4.5 इंचावरती डिझाइन बनवण्यासाठी लागणार आहे त्या अनुसार इथे मी मार्किंग करून घेतलं। आता इथे आपल्याला पट्टीचा वापर करायचा आहे आणि हे मार्किंग आपण केलेलं आहे ते असं जोडून घ्यायचं आहे। बरोबर आपल्या इथे त्रिकोण तयार झाला पाहिजे त्यानुसार इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। हे मी इथे कट करून घेतलेलं आहे हे अशा पद्धतीने। आता ह्याच्याच मापाचं बरोबर दुसरा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। पलटी करण्यासाठी लागणार आहे म्हणजे आपला डिझाइनचा आकार सुद्धा व्यवस्थित येईल त्यासाठी। आता इथे बघू शकता अशा पद्धतीने ह्याची मी घडी करून घेतली। आता ह्याच्यावरती ठेवून घेते आणि बरोबर असं मार्किंग करून किंवा कट करून त्या आकारामध्ये घेतलं तरी सुद्धा चालेल। आता इथे मी ह्या आकारामध्ये बरोबर असं कट करून घेते। कट करून झालेलं आहे। बरोबर त्याच्याच मापाचं बरोबर असं कट करून घ्या। आता हे मी ओपन करून घेते अशा पद्धतीने। थोडासा कडेने कपडा जास्त ठेवा ते लक्षात ठेवा। आता हे जास्तीचं आहे थोडंसं मी एका लाईनीमध्ये करून घेतलं फक्त। आता ह्याच्यावरती हे ठेवून घ्या। हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच पकडत आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित आकारामध्ये इथे आपली शिलाई देऊन झालेली आहे। आता थोडे थोडे असे कट देऊन घ्या म्हणजे पलटी करायला सोपं जातं। पूर्ण कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। एकदम कडेला व्यवस्थित आकारामध्ये इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली। आता हे वरच्या बाजूस जास्तीचं आहे तेवढे इथे मी बरोबर असं कट करून घेतलं आकारामध्ये। आता इथे आपल्या डिझाइन बनवून घेण्यासाठी हा मी कपडा घेतलेला आहे। मध्यभागी घडी करून घ्यायची आणि मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं। आता मध्यापासून इथे आपल्याला 2-2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। 2-2 इंचावरती 2 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालेलं आहे। आता ह्याच्यावरती थोडे थोडे असे कट देऊन घ्या म्हणजे दुसऱ्या सुद्धा बाजूला आपलं सेम मार्किंग होणार आहे त्यासाठी। आता इथे मी समान अंतरावरती बरोबर असे कट देऊन घेतले। आता हे मी ओपन करून घेतलं। आता मध्याचं मार्किंग करून घ्या। वाटलंच तर घडी करून मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। मध्याचं मार्किंग फक्त व्यवस्थित करून घ्या। आता हे आपण 2-2 इंचाचं मार्किंग करून घेतलं ना त्याच्यावरती बरोबर असं पकडायचं आणि ठेवून घ्यायचं। एकावरती एक आलं पाहिजे म्हणजे तुमची बाही डिझाइन सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल। असं पकडायचं एकावरती एक आलं पाहिजे ते लक्षात ठेवायचं आहे। एकसारखं दिसायला हवं त्यासाठी। आता इथे बघू शकता मी अशी एक शिलाई देऊन घेते। एकावरती एक ठेवून घेतलं आणि नंतर शिलाई देऊन घ्या। आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने एकावरती एक असं ठेवून घ्या। मार्किंग बरोबर असं पकडायचं आणि एकावरती एक असं ठेवून घ्यायचं म्हणजे तुमच्या प्लेटी सुद्धा इतक्या असं सुंदर दिसतील किंवा चुन्या म्हणलं तरी सुद्धा चालेल। ते अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे। आता इथे बघू शकता आपला हा मध्य आहे। वाटलं तर मार्किंग करून ठेवा। आता ही बाजू एक एक बाजू करून घ्यायची। अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा तुम्हाला ह्याच्यामध्ये। चुन्या पकडताना एकसारख्या पकडा फक्त म्हणजे कपडा पकडताना एकसारखा पकडा फक्त अर्धा इंचाचा गॅप राहिला पाहिजे मध्ये आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे हे अशा पद्धतीने। आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने एक पकडायची अर्धा इंचाचा गॅप ठेवून घ्या त्याच्यामध्ये म्हणजे दिसायला असं व्यवस्थित दिसेल। हे असं पकडलं आणि ह्याच्यावरती सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित झालेला आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला इथे बाही ठेवून घ्यायची आहे। बरोबर मध्यावरती मध्य आला पाहिजे आणि दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या ठेवून घ्या हे अशा पद्धतीने आणि एक शिलाई देऊन घ्यायची एकदम अशी कडेला
मध्य बरोबर मध्यावरती आला पाहिजे, म्हणजे दोन्हीसुद्धा बाजू दिसायला एकसारख्या दिसतील आणि व्यवस्थित दिसतील त्यासाठी. आता इथे वरच्या बाजूचा जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्या समोरच्या बाजूला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी 2 इंचाची उंचीला पट्टी कट करून घेतली आणि लांबीला बाहीच्या डबल घ्यायची आहे. इथे आपल्याला चुना टाकून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी पट्टीची घडी करून घेतली आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेणार आहे. एकदम कडेला पूर्ण पट्टी जोडून घेते. इथे आपली पूर्ण पट्टी तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला चुना टाकून घ्यायच्या आहेत. नाजूक टाका एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल जोडल्याच्या नंतर. त्यासाठी इथे मी पूर्ण पट्टीला चुना टाकून घेतलेल्या आहेत एकसारख्या, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतील त्यासाठी. आता ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला असं व्यवस्थित दिसेल. त्यासाठी इथे मी पूर्ण अशी दाबटीप टाकून घेतली. आता इथे आपल्याला बटन जोडून घ्यायचे आहेत किंवा मणी जोडले तरी सुद्धा चालतील, आवडीनुसार ठेवा. बघू शकता इथे सुंदर अशी आणि पटकन होणारी बाही डिझाईन आपली तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवा एकदम अशी कमी वेळामध्ये. आणि रोजच्या वापरासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.